न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा काळे आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। टँकर अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी, 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त, सरोपच्या रुग्णालयात दिव्यांगाचे होत आहेत हाल, शहरात शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू, चोरट्यांनी केले 2.5 लाखाचे दागिने लंपास। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। बार्शी टाकळी मार्गावर कान्हेरीजवळ भरधाव वेगाने येणारा एक टँकर दुचाकीवर पलटी झाला। या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला असून त्यावर सरोपच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भरधाव टँकर चालकाचे स्टीअरिंगवरील नियंत्रण अचानक सुटल्याने टँकर रोड खाली उतरून मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी व ऑटोवर जाऊन पलटी झाला। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचं नुकसान झालेलं आहे। हा अपघात आज बुधवारी सकाळी घडला। प्राप्त माहितीनुसार महामार्गावर कान्हेरी फाट्याजवळ मानकी येथे एक दुचाकीस्वार उभा होता, तर बाजूलाच कान्हेरी सरफ येथील एका ऑटोत प्रवासी भरले जात होते। याच वेळी अकोल्याकडून भरधाव आलेला हा एक टँकर या दोन्ही उभ्या वाहनांवर पलटी झाला। मार्गाच्या कडा उंच असल्याने टँकर चालकाचे स्टीअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि टँकर पलटी होऊन हा अपघात घडला असावा असं सूत्रांचं म्हणणं आहे। या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला, त्याला उपचाराकरिता सरोपच्या रुग्णालयात रवाना करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करीत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं। यामध्ये काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले। तब्बल 1 करोड रुपयांच्या वर नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या। बुलढाणा जिल्ह्यात ही कारवाई उशिरा रात्रीपर्यंत करण्यात आली। दरम्यान या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोराखेडी पोलिसांनी बुलढाणा रोडवरील ग्राम मोहेगाव येथील आश्रमशाळेमागील शेतात छापा टाकला असता करोडो रुपयांच्या नकली नोटांनी भरलेल्या बॅगेसह एकाला अटक केली। यावेळी आरोपीसोबतचे अन्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। बोराखेडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी कोणताही वेळ न जाऊ देता तात्काळ छापा टाकला। मोताळा तालुक्यातील ग्राम मोहेगाव येथील आश्रमशाळेमागील शेतामध्ये करोडो रुपयांच्या नकली नोटा असलेल्या युवकाला बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले व अन्य फरार आरोपींचा शोध सुरू केला। ताब्यात घेतलेल्या करोडो रुपयांच्या नोटांपैकी नोटांच्या प्रत्येक गड्डीला पहिली नोट ही ओरिजिनल लावलेली होती, तर बाकीच्या सर्व नोटा ह्या नकली होत्या। सदरच्या नकली नोटांचे मोजमाप हे रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या 2 पंचांसमोर सुरू होते। या प्रकरणात बोराखेडी पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत असून वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। पोलिसांनी 1 कोटींच्या बनावट नोटा पकडल्या असून यामध्ये 2000, 500 आणि 200च्या नकली नोटा आहेत। पोलिसांना संध्याकाळी गोपनीय माहिती मिळाली की मोहेगाव या ठिकाणी नोटांचा व्यवहार सुरू आहे। त्यामध्ये जवळपास 1 कोटींच्या बनावट नोटा आहेत। दरम्यान जिथे या नोटांची डील होत होती त्या ठिकाणी डील करणाऱ्यांमध्ये वाद झाला आणि याच वेळी पोलिसांनी छापा टाकला। अकोला सरोपच्या रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, मात्र याकडे लक्ष देण्याकरिता कुणाकडेही वेळ नाही। अकोला सरोपच्या रुग्णालयात अपंगांचे प्रमाणपत्र बनविणाऱ्या दिव्यांगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। सरोपच्या रुग्णालयात मनोचिकित्सकाचे पद मागील काही दिवसापासून रिक्त आहे। त्यामुळे दिव्यांगांना अपंगत्व प्रमाणपत्राकरिता वारंवार सरोपच्या रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे विचारणा केली असता मनोचिकित्सक पदाकरिता जाहिरात काढण्यात आली होती, परंतु अद्यापपर्यंत हे पद रिकामेच आहेत। अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी दिव्यांग मोठ्या संख्येने बाहेर गावावरून अकोला इथे येतात, परंतु त्यांच्या हाती सुद्धा निराशा येत आहे। सरोपच्या रुग्णालयाची ही समस्या पाहता लवकर सोडविण्याची मागणी होत आहे।
ते श्रीराम उत्तम सोळंके हे रुग्ण येत आहेत आणि हे 2 महिन्यापासून इथे वारंवार चक्रा मारत आहेत। यांना हँडिकॅपच्या सर्टिफिकेटसाठी इथे हे येत आहेत। आज रोजी यांचे 2 महिन्याचे येण्या जाण्याचे भाडं हे जात आहेत। हे बटवाडी गावातील नागरिक आहेत। इथून तिथून ते रोज सकाळी येतात, यांची मजुरी पाडल्या जाते। आणि जेव्हा इथे मी आज इथे गेल्यानंतर MS सरांना भेटलो, त्यांना विचारलं की बा काय आहे यांची प्रोसिजर काय आहे, तर जे सायकोलॉजीचे डॉक्टर आहेत ते इथे अवेलेबल नाही आहेत हे ते सांगत आहेत आणि त्यांनी जाहिरात दिली असे सांगत आहेत। मग मी यांना म्हटलं की जर का येथे आता हँडिकॅपचं सर्टिफिकेट शासनाने इथे दिलेले आहेत, तर मग जर का आता हे जर जे हँडिकॅपचे सर्टिफिकेटसाठी जे रुग्ण येत आहेत त्यांच्यासाठी जो सायकोलॉजीचे डॉक्टर आहेत हे जर 2 वर्ष जरी आले नाहीत, तर मग काय यांनी काय करावं हे इथे सांगावे। आणि जर यांनी जर सध्या असंच जर याचा कारभार जर चालत राहिला तर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवा संघटनेच्या वतीने आम्ही इथे उग्र आंदोलन करू। अकोला शहरात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून काही ठिकाणी छत्रपतींच्या मूर्त्या विक्रीकरता आलेल्या आहेत। मंगळवार 19 फेब्रुवारीला सर्वत्र अत्यंत उत्साहात रयतेचा राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे। यासाठी आतापासून शहरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। अकोला येथे शिवजयंतीला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीद्वारे शिवसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जयंती पाहता अकोला येथील अशोक वाटिका परिसरात छत्रपतींच्या अत्यंत आकर्षक मूर्त्या विक्रीकरिता आलेल्या आहेत। ह्या मूर्त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत। मूर्तिकाराद्वारे श्री शिवाजी महाराजांची मूर्तींना रंगविण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत। यासोबतच अकोला शहरात ज्या ज्या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे तेथे सौंदर्यीकरण आणि रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले आहे। खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आकृती नगरात एका घरातून चोरट्यांनी 2.5 लाखाचे दागिने लंपास केले। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आकृती नगरातील आनंद बानबाकोडे दाम्पत्य असलेल्या 20 वर्षीय मुलगा अक्षयसह वास्तव्यास आहेत। नेहमीप्रमाणे बानबाकोडे दाम्पत्य सकाळी 5:45 वाजताच्या सुमारास उठले, तर मुलगा अक्षय रात्री उशिरा कामावरून घरी येत असल्याने अक्षय बेडरूममध्ये झोपलेला होता। हीच संधी साधून चोरटे घरात घुसले। यावेळी त्यांना एक जण प्रसाधनगृहात तर दुसरा बाथरूममध्ये असल्याचे कळताच त्यांनी दोन्ही दरवाजांना बाहेरून कडी लावली। यावेळी त्यांनी हॉलमध्ये आरशासमोर ठेवलेली सोन्याची पोत व बदामच्या अंगठ्या, दिवाणखाली असलेल्या पाकिटातील 18,000 रुपये, नंतर किचनमध्ये असलेल्या पर्समधून मंगळसूत्र, डोरले, कानातले असे अंदाजे 2 ते 2.5 लाखाचे दागिने त्यांनी चोरून नेले। त्यानंतर आनंद बानबाकोडे यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरून बंद असल्याने त्यांनी पत्नीला आवाज दिला। मात्र पत्नीचाही दरवाजा बंद असल्याने त्यांनी लोखंडी दरवाजाला लाथा मारल्याने दरवाजा उघडला। नंतर अक्षय ही जागा झाल्याने त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसून आल्याने त्यांना घरात चोरी झाल्याचे कळले। परिसरात घटनेची माहिती पसरताच सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी खदान पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी हातापायाचे ठसे घेतले असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। या प्रकरणी आनंद बानबाकोडे यांच्या तक्रारीवरून खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी 16 फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पांढरकवडा येथे येत आहेत। या अनुषंगाने अकोला येथून 190 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तुकडी रवाना झाली। शनिवार 16 फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे येत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पांढरकवडा येथे महिला बचत गटांच्या संमेलनाला संबोधित करतील। यासोबतच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करतील। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन पाहता अकोला येथील 190 पोलीस अधिकारी व कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेकरिता पांढरकवडा येथे रवाना झालेत। त्यामध्ये PSI, API दर्जाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस जवानांचा समावेश आहे। आगामी लोकसभा निवडणूक पाहता प्रधानमंत्रींच्या सुरक्षेबाबत अभूतपूर्व व्यवस्था करण्यात येत आहे। पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत शिरला येथे लिपिकाला 2,000ची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडलेला आहे। पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत शिरला येथे लिपिकाला 2,000ची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात अटक केली।
पातूर रहिवासी 40 वर्षीय महिलेचा नोटरी केलेला प्लॉटची नोंदणी नमुना 8 मध्ये करण्यासाठी ग्रामपंचायत शिरलाचे लिपिक प्रमोद तुळशीराम उगले यांनी 2000ची लाच मागितली होती। याची तक्रार महिलेने अकोला अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती। या तक्रारीनंतर सापळा रचून लिपिकाला रंगेहात अटक केली। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक संजय गोरले, पोलीस निरीक्षक अवचार, पोलीस कॉन्स्टेबल गजानन दामोदर, लता वानखडे, सुनील येलोने, सचिन धात्रक यांनी केली। जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव पाहता 14 फेब्रुवारीला पुणे येथे पर्यावरण समितीची बैठक होणार आहे। या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। जिल्ह्यातील 20 वाळू घाटांच्या लिलावासाठी राज्यस्तरीय पर्यावरण समितीची बैठक गुरुवारी पुणे येथे आयोजित करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव रखडल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान होत आहे। त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने हिंगणा, तामसवाडी, ब्रह्मपुरी, काटी, टाकळीपोटे, एकलारा, कपिलेश्वर, दह्यांडा, भोड, किरकुंड, केळीवेळी, तिलकवाडी, नागद, सागर, तुलंगा, काजीखेड, स्वरूपखेड, दगडखेड, लाखपुरी, रोहका इत्यादी 20 वाळू घाटांच्या लिलावाचा प्रस्ताव तयार केला आहे। परंतु सदर प्रस्तावास अद्याप पर्यावरण समितीने मंजुरी न दिल्याने वाळू घाटांचा लिलाव रखडलेला आहे। दरम्यान गुरुवारी लिलावासंदर्भात पर्यावरण समितीची बैठक होणार आहे। सदर बैठकीत वाळू घाटांच्या लिलावास हिरवी झेंडी देण्यासंदर्भातच चर्चा करण्यात येईल। अकोला जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा नुकतीच संपन्न झाली। या सभेत आगामी वर्षाकरिता जिल्हा परिषदेच्या बजेटवर चर्चा करण्यात आली। जिल्हा परिषदेत मंगळवारी अर्थ समितीची सभा आयोजित करण्यात आली होती। सभेत 2019 ते 20 साठी अर्थसंकल्प तयार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी अर्थसंकल्पासाठी महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागाने अद्याप प्रस्ताव सादर न केल्याची बाब समोर आली। सभेत 16 जानेवारी रोजीच्या सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले। त्यासोबतच जिल्हा परिषद सदस्यांच्या 3 महिन्यावरील प्रवास भत्त्यांना देयकांना मंजुरी देणे, लेखाविषयक नोंदवह्या मान्यतेसाठी देणे आदी विषयांचा समावेश होता। या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। सभेत सभापती पुंडलिकराव अरबट, इतर जिल्हा परिषद सदस्य व अर्थ विभागाचे अधिकारी उपस्थित होते। शुक्रवार 15 फेब्रुवारीला अकोला महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा संपन्न होत असून यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे। महापालिकेचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीत सादर केले जाईल। त्यासाठी दुपारी 12 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेत सन 2018 ते 19 चे सुधारित आणि 2019 आणि 20 चे मूळ अंदाजपत्रक सादर केले जाईल। घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन निर्माण होणारा कचरा उचलणे, वाहतूक करणे व नायगाव डम्पिंग ग्राउंड येथे टाकण्याच्या कामाला कार्योत्तर मान्यता देण्यात येणार आहे। यासोबत स्थायी समिती सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोहता मिल कामगारांनी धरणे आंदोलन केलेले आहे। कामगार संस्थेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी धरणे आंदोलनातून करण्यात आली। मोहता मिल कामगार सहकारी सोसायटीच्या कारभाराची चौकशी करा अशी मागणी करीत सभासदांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले। अकोला येथील मोहता मिल वस्त्रोद्योग महामंडळाच्या अखत्यारीत चालत होती। मिलमध्ये द मोहता मिल कामगार सहकारी सोसायटी ही संस्था गत अनेक वर्षांपासून सुरू होती। सन 2003 या वर्षी मोहता मिल बंद झाली। यावेळी सोसायटी बंद करावी आणि भाग भांडवल व इतर जमा रक्कम समान स्वरूपात सभासदांना परत करावे, मात्र संस्था सुरू ठेवली असे सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे। सन 2003 मध्ये मिल बंद झाली। त्यावेळी 1,35,00,000 रुपये जमा होते। गत 16 वर्षात कोणतीही वाढ संचालक मंडळाकडून दाखविण्यात आली नसल्याचे सभासदांचे म्हणणे आहे। एक नजर टाकूया आजचा सुविचार, हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर।
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. टँकर अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी. ₹1 कोटी बनावट नोटा जप्त. सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांगाचे होत आहेत हाल. शहरात शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू. चोरट्यांनी केले 2.5 लाखाचे दागिने लंपास. इथे आजचे बातमीपत्र संपित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल. सिटी मैत्रीण. जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. गेल्या वर्षाची एकच आज, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व. तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश. या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण. आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं. आरआरसी नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची. आरआरसी नेटवर्क, हो 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 हो. आरआरसी नेटवर्क.